संपूर्ण सुलभ ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग. संजय धृतराष्ट्राला म्हणू लागला, राजा ऐक, सगळे सोयरे यांच्यावरच्या तुझ्या या प्रीतीने अर्जुनाच्या चित्ताला पाण्याने मिठाला किंवा वाऱ्याने ढगाला विरवून टाकावे त्याचप्रमाणे पाझरून तू टाकले आहेस. त्याची दैन्यावस्था चिखलात रुतलेल्या राजहंसासारखी झाली आहे. या हृदयपीडित अर्जुनाला भगवंत म्हणाले, हे अर्जुना, या रणांगणावर येऊन तू इथे काय हा वेडगळपणा मांडला आहेस? तुला कसले दुःख वाटत आहे? तिन्ही लोकांमध्ये तुझी श्रेष्ठ वीरवृत्ती दुमदुमत आहेत. तुझे नुसते नाव घेतले की अपयश पळून जाऊन सर्व दिशांची पैल गाठतात. तुझ्या योग्यतेचा योद्धा या त्रिजगतात नाही. असा शूरवीर असलेला तू इथे आज रणभूमीवर कसले रडगाणे सुरू केले आहेस? हे म्हणजे कोल्ह्याने सिंहावर हल्ला करावा किंवा वाऱ्याने मेघाला घाबरवावे, अमृताला मृत्यू यावा अथवा बेडकाने सापाला गिळावे असे विचित्र आहे. अरे जरा तू शुद्धीवर ये. तुझा हा मोह टाक आणि तू जरा शहाणा हो. जातीवंत क्षत्रियाप्रमाणे तू युद्धासाठी सज्ज हो. तू जर तसे केले नाहीस तर तुझे इहलोकी आणि परलोकीही अकल्याणच होईल. या युद्धाच्या प्रसंगी इतर वेळी सद्गुण असलेली दया कामाची नाही. आणि काय रे, या क्षणापूर्वी आपल्याला सगळ्या सोयऱ्यांशीच युद्ध करावयाचे आहे हे तुला माहिती नव्हते की काय? तुम्हा कौरव पांडवांचे हे वैराचे गैरवर्तन तुमच्या जन्मापासूनच आहे बरे का? या क्षणापर्यंत असलेला तुझा वैरभाव एकदम कसा हा नाहीसा झाला रे? तुझ्या चित्तातला हा गलथानपणा तुमचे अकल्याण करणारा आहे. हे असले ढिलेपण क्षत्रियांना पापच आहे. भगवंतांचे हे बोल ऐकून अर्जुन म्हणतो, देवा, इतके कठोर व लागेल असे बोलण्याआधी तूच या युद्धाचा नीट विचार कर. मला तर हे युद्ध म्हणजे संग्राम नसून आमच्या हातून होणार असलेली उघड घोडचूक आहे असेच वाटत आहे. कारण या युद्धामुळे संपूर्ण कौरव कुलाचा नाशच घडणार आहे. शिवाय देवा, हे खरे आहे ना की सर्वस्व खर्च झाले तरी काही हरकत नाही, पण कुलगुरू व माता पिता यांना संतुष्ट ठेवावे. धर्माचरणाचा नियम असाच आहे ना? हे आमचे गुरु द्रोण व प्रपितामह भीष्म आम्हाला नित्य वंदनीय आहेत. त्यांच्याविषयीची मनी आणलेली शत्रुत्व भावना हे एक पापच आहे. मनातला भाव आम्ही आचरणात आणला तर ते केवढे भयंकर पाप होईल. अरे, या पार्थाला शूरवीर म्हणून जी प्रतिष्ठा लाभली आहे ती या द्रोण गुरूंच्यामुळेच नाही का? धनुर्धारी अर्जुनाची जडणघडण द्रोणांनीच साधून आणली आहे असे जाणूनही त्यांचा मी घात करणे म्हणजे मी भस्मासुरासारखे वागणे होईल. हे भगवंता, सागराची गंभीरता नुसती नावाची आहे. चंद्रोदय झाला की सागर खवळू लागतो, पण द्रोणाचार्य कधी क्षोभत नाहीत. आईचे प्रेम आदर्श मांडतात हेच खरे, पण ते प्रेम केवळ तिच्याच मुलासाठी असते. पण द्रोणाचार्य, मी त्यांचा तसा कोणी नसूनही मजवर नेहमीच मातृप्रेमासारख्या प्रीतीचा वर्षाव करत आले आहेत. अशा द्रोणांचा घात करून राज्यसुख वा स्वर्गसुख भोगण्यापेक्षा या जगामध्ये भीक मागून वा गिरीकंदरी राहून जीव व्यतीत करणे चांगले. कारण त्यांच्या रक्ताने माखलेले सुखोपभोग मला आनंदी जीवन जगू देणार नाहीत. धृतराष्ट्रा, अर्जुनाच्या या बोलण्याचा भगवंतावर काहीच परिणाम झालेला न दिसल्याने अर्जुन पुढे बोलतच राहिला. भगवंता, नीट विचार करून माझे मन मी तुमच्या पुढे मोकळे केले आहे. मला खरोखरच कळतच नाही की आम्ही यांचा वध करावा का? रणत्याग करून येथून निघून जावे. गोंधळून गेल्याने मला योग्य अयोग्य यामधील अंतर समजत नाही. भगवंता, तूच माझे सर्वस्व आहेस. लहान मूल जसे आपल्या आईला, नद्या जशा सागराला, शिष्य जसा आपल्या श्रीगुरूला मानतो, तसे आम्ही पांडव तुला मानत आलो आहोत. तेव्हा या रणभूमीवर धर्म व नीती नियमांना धरून मी कोठले आचरण करू तेच तू मला सांग. कारण आजपर्यंत सर्व संकटकाळी तूच आमचा रक्षणकर्ता झाला आहेस. मला होत असलेली मानसिक पीडा तुझ्या मार्गदर्शनाने शमेल. समग्र पृथ्वीतलाचे निष्कंटक राज्य वा इंद्राद्री पदांची प्राप्ती ही प्रलोभाने माझे तीव्र दुःख दूर करू शकणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या अमृतच पुनर्जीवित करते, तसे तुमचे बोल मला गोंधळातून बाहेर काढू शकतील.
अर्जुन इतके बोलून पुन्हा गप्प बसला. म्हणून मला असे वाटते की अर्जुनाने वीरवृत्तीचा त्याग केल्याने सर्वनाश करणाऱ्या मोहरूपी सर्पाने त्याला दंश केला असावा आणि त्याला त्या विषाचे झटके वा लहरी येत होत्या. त्या 2 झटक्यांच्या मधल्या काळी जरा सावध होऊन अर्जुन शुद्धीवर आल्यासारखा बोलायचा, एवढेच. हे सर्व ध्यानात येऊन प्रत्यक्ष श्रीहरी विष उतरवणारा गारुडी होऊन आता अर्जुनाचे रक्षण करील. असेही म्हणता येईल की अर्जुनरूपी डोंगराला मोहरूपी वणवा लागलेला पाहून श्रीहरी आपल्या कृपाजलाचा वर्षाव करून तो वणवा विझवील. अहो, या श्रीहरीचा वर्ण मेघ श्यामल, मेघात जल तर श्रीहरीत कारुण्य, मेघनाद गंभीर तर श्रीहरीची वाणी तशीच धीर गंभीर, मेघाची विद्युलता तर श्रीहरी जवळ चकाकणारे सुदर्शन. त्या अशा श्रीहरींच्या बोलाने अर्जुनाचा मोह वणवा विझेल आणि अर्जुनाच्या चित्तामध्ये ज्ञानाचे नवे व टवटवीत अंकुर फुटतील. एवढ्यात अर्जुन थोडा सावध होऊन पुन्हा बोलू लागला, पण भगवंता, तुम्ही काही बोलूच नका, मी हे युद्ध नाहीच करणार. इतके बोलता बोलताच मोहलहरीने व्यापल्याने अर्जुन पुन्हा मौन झाला. अर्जुनाचे हे शब्द ऐकून भगवंताने काही वेळ स्वतःशीच विचार केला. एखाद्या पंचाक्षराने झपाटणाऱ्या भूताने झाडाला सोडावे म्हणून अथवा असाध्य व्याधीने पिडलेला रोगी बरा व्हावा म्हणून एखाद्या वैद्याने जसे निवारणीचा मंत्र वा औषध शोधून काढावे तसे करून भगवंताने बाह्यतः कठोर वाटणाऱ्या पण स्निग्धी प्रीतीपोटी जन्मलेल्या वाणीमध्ये बोलण्यास आरंभ केला. आई जशी अपत्याचे हित व्हावे याच हेतूने प्रेरित होऊन रागाने बोलते तसे भगवंत म्हणाले, अरे स्वतःला शहाणा समजणाऱ्या अर्जुना, तुझे वेडे अडाणी पण गेलेले दिसत नाही. या कौरवांच्या नाशाचा तू शोक करीत आहेस खरा, पण तुला तुझ्याविषयी तरी खरे ज्ञान आहे का? काय रे, या त्रिभुवनाचे अस्तित्व तुझ्यावरच अवलंबून आहे असा मोठेपणाचा भ्रम तुला झालेला दिसतोय. प्राण्यांचे जनन मरण या अवस्था तू उत्पन्न केल्या आहेस का? असे तुला वाटत असेल तर तू पूर्ण मूर्ख आहेस. या विश्वाचे संचालन करणारा कोणी एक महेश्वर आहे असे म्हणतात, ते खोटे आहे का? आपण सर्वच जण या भूतली नित्य टिकणारे आहोत अथवा आपला कायमचा विनाश व्हावयाचा आहे या कल्पनाच भ्रांतीपूर्ण आहेत. कारण आपणामध्ये असणारे चैतन्य वा परब्रह्मतत्व हे अविनाशी आहे. सागरावर वाऱ्याने लाटा उठाव्या व वारा पडला की लाटांचे अस्तित्व नाहीसे व्हावे तसल्या लहरी आपण आहोत. लाट उठली वा पडली तरी पाण्याचे अस्तित्व नाश पावत नाही. माणसाचे चित्त त्याच्या इंद्रियांच्या ताब्यात राहिले म्हणजे चैतन्याचा अविनाशीपणाचा भाव माणसाच्या ध्यानामध्ये येत नाही. हर्ष शोक या मानसिक अवस्था आहेत. प्राणी मनुष्य इंद्रियांच्या मागण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी विषय वस्तूंचा उपभोग घेतो म्हणून हर्षशोक उत्पन्न होतात. शिवाय हेही ध्यानात ठेव की विषयोपभोग घेणारे एकच इंद्रिय कान डोळे जीभ वगैरे हर्ष वा शोक या भावनांना जन्म देते. एकाच इंद्रियाला जे आवडते त्यामुळे हर्ष व जे आवडत नाही त्यामुळे शोक उत्पन्न होतो. विषयवस्तू बाह्य जगतात असतात आणि हे बाह्य जग अनित्य आहे. ते मृगजळाप्रमाणे खरे नसूनही खरे आहे असे वाटणारे आहे. म्हणून तू या जगातील सजीव निर्जीव वस्तूंची आसक्ती धरू नकोस. जर तू अशी आसक्ती ठेवीत राहिलास तर त्या तुला हव्याशा वाटणार. त्या अनित्य वस्तूंचा स्वभावानुसार नाश झाला की तुला दुःख होणार. यास्तव तू विषय वस्तूंविषयीचा प्रीतिभाव जिंकलास की तुला सुखदुःखे जाणवणार नाहीत. इतकेच नव्हे तर जो पुरुष या इंद्रियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतो तो नित्यरूप झाला असेच होते. हे अर्जुना, एक ध्यानात घे की या भासमान जगतामध्ये अप्रकटपणे चैतन्यत्व असते. ते अविनाशी असल्याने शहाणे लोक त्या तत्वाकडेच लक्ष ठेवून असतात. इतर नित्य बदलत्या नाशवंत आकारांना जाणकार जन क्षुद्र व म्हणून त्याज्य समजत असतात. ते तत्त्वज्ञ ज्ञानी निरंतर विवेकयुक्त राहतात. निस्सार भुस्सा टाकून धान्य कण घ्यावे किंवा राजहंसाने आपल्या चोचीने पाणी बाजूला करून दूध प्राशन करावे किंवा हिणकस धातू बाजूला करून सोनाराने निष्कलंक सोने बाजूला
काढावे, त्याप्रमाणे या जगातील अनित्य भावांचा त्याग करून नित्य अशा अविनाशी चैतन्याशी ते ज्ञानी संलग्न राहण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून ज्ञानवंत संत भ्रांतीची शिकार होत नाही. तू ही भ्रांती टाकून युद्धासाठी सज्ज हो. अर्जुना, तुला फक्त देहभावाची जाणीव आहे, म्हणून मारणारा व मरणारा या कल्पनांचा तू ग्रास झाला आहेस. अरे, चैतन्य स्वरूप आत्मतत्व मरत नाही व कोणाला मारतही नाही. हे विशुद्ध, नित्यसिद्ध व निरुपाधी चैतन्य एखाद्याने फाटके कपडे टाकून नवी वस्त्रे धारण करावी, त्याप्रमाणे देह बदलत असते. एका देहाचा त्याग करून दुसरा धारण करते. आता हे खरे आहे की केवळ या चैतन्य तत्वाची जाणीव चित्तामध्ये नित्य ठेवणे अवघड आहे. इंद्रियरूपी कुठल्याही साधनाने चैतन्य तत्वाची जवळीक साधत नाही. पण हे एकच एक चैतन्यत्व सर्व जडांमध्ये असते. इतके तू बुद्धीने समजलास तरीही तुझा शोक दूर होईल. हे वरचे तुला नाहीच साधले तर असे पहा की प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला जन्म, असणे व नाश पावणे या 3 अवस्थांमधून जावेच लागते. गंगा प्रवाहाचे पाणी जसे अखंड वाहत असते तसे जन्मस्थिती विनाश हा क्रम अखंड सुरू असतो. हा क्रम अनादी आहे. अरे, या त्रैलोक्याचाही अंत होणार आहे. मग यात शोक करायचे कारण तरी काय? शिवाय प्राणी जन्मास येतो तो निराकार अवस्थेतून, आणि मेला म्हणजे निराकार झाला, म्हणजे मूळ होता त्या अवस्थेला परत गेला असे नाहीच का? मधल्या काळी प्राणी मनुष्य या आकारामध्ये असतो एवढेच. पण मूलतः प्राण्याचे आधार तत्व जे चैतन्य ते अवीट म्हणजे नाश न पावणारे आहे. या चैतन्याची ओढ लागल्याने संतजन विरक्त होऊन वनवास स्वीकारतात. काहींना या चैतन्याची स्वहृदयातच जाणीव होते. काही जण या चैतन्य भावाचे वर्णन ऐकून तल्लीनता साधावी या हेतूने पूर्ण अंतर्मुख होतात. अशा प्रकारे त्यांच्यासाठी सर्व भाव ज्यांनी कामी लावले ते जेव्हा देह सोडतात तेव्हा ते चैतन्यमय होतात आणि त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. हे सर्व जर तुझ्या ग्रहणशक्तीच्या पलीकडचे आहे असे तुला वाटत असेल तर तुला स्वधर्माचरण तरी कळते ना? अरे, स्वधर्माचा त्याग कधी करू नये, कारण हेच माणसाला संसार सागरातून तारून नेते. आणि प्रसंगोपात युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्मच आहे की. हे बघ, निष्कपटाने आणि मोठ्या हिरिरीने या धर्माचे पालन क्षत्रियांनीच केले पाहिजे. दया व कृपा हे सद्गुण आहेत खरे, पण युद्धप्रसंगी ही दया म्हणजे आजारी माणसाने कुपथ्य करावे तशी आहे. शिवाय आताचे हे युद्ध म्हणजे सुदैवच तुमच्यापुढे हात जोडून उभे आहे. हे युद्ध तू टाळू नकोस. मुळात असत्य असलेल्या जन्ममृत्यू या कल्पनांच्या आहारी तू गेलास तर तूच तुझा घात केलास असे होईल. तुला अपकीर्तीचा डाग कायमचा चिकटेल आणि स्वधर्माचरण न केल्याचे पापही तुला लागेल. आणखी म्हणजे शस्त्रे टाकून तू युद्ध न करता उगा राहिलास तरी हे तुझे शत्रू तुला सोडणार नाहीत. तुला पकडून ठेवतील आणि म्हणतील की हा अर्जुन आम्हाला भ्याला रे भ्याला. अशी तुझी निंदा तुला आपल्याच कानांनी ऐकावी लागेल आणि तुझी छाती या वाताडनाने फुटून जाईल. तेव्हा अधिक विचार करून घोटाळ्यात तू पडू नकोस. तुझ्या धनुष्याची दोरी चढव आणि तू युद्धात सिद्ध हो. अरे, स्वधर्माचरणाने तुला पाप कसे लागेल? आचरण जरी निंद्य असले तरी ते जर स्वधर्मानुरूप असेल तर पाप कधीच लागत नाही. हे पार्था, स्वधर्मपालन जर सहेतुक असेल तर त्यावेळी घडणारे आचरण पापदायी होईल. या युद्धाच्या परिणामाविषयी काहीही विचार न करता केवळ स्वधर्मपालन म्हणून तू हे युद्ध कर म्हणजे झाले. युद्धाबाबत निर्हेतुकपणा ठेव असे जे मी तुला म्हटले तो निर्हेतुकपणा वर्तनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये असावा. हे युद्ध संपल्यानंतर पुढील आयुष्याच्या सर्व कार्यक्षेत्रात हा निर्हेतुकपणा तुझ्या बुद्धीच्या डोळ्यासमोर राहू दे. अशी मनोवृत्ती कायम ठेवण्याचा तू अभ्यास कर, म्हणजे तुला कधीही कुठल्याच कर्माचा बंध लागणार नाही. या मनोवृत्तीतून घडलेले आचरण कुठलीच कटकट उरू देत नाही, उलट ते मोक्षप्रदच होते. अर्जुना,
पण ती आकाराने इवलीशी दिसली तरी तिचा उजेड पुष्कळ क्षेत्रांमध्ये पसरतो. त्याप्रमाणे हे हेतुरहित स्वधर्माचरण चित्तामध्ये थोड्या प्रमाणात जरी बिंबले वा ठसले तरी ते कल्याणकारी होते, कारण त्यामुळे आत्मज्ञान लाभते आणि मोक्षलाभ होतो. पण धनंजया, आत्मज्ञान लाभावे अशी निष्ठा असलेले लोक संख्येने फारच कमी असतात. सामान्य विद्यांचे ज्ञान मिळवून ऐहिक सुखांच्या मागे लागणाऱ्यांची संख्या मोठी असते व त्यांची कार्यक्षेत्रेही विविध असतात. कर्मफलासाठी कष्ट घेणारे लोक वेदांतील यज्ञाचरणाचा आधार घेतात. ते लोक अगदी बिनचूकपणे यथासांग यज्ञांमागून यज्ञ करीत असतात, पण त्यांचा उद्देश भगवत प्राप्ती नसतो. ते स्वर्गसुखाकडे लक्ष ठेवून असतात. ते वेदांच्या आज्ञा यासाठीच पाळीत असतात. तिन्ही वेद फलदायी आचरणे कशी असावीत याबद्दलच बोलतात, पण उपनिषदे मात्र सत्याविषयी परमतत्वाविषयी चर्चा करीत असतात. म्हणून तू वेदीय आचरणांना चित्तांमध्ये थारा देऊ नकोस, कारण त्यामुळे शेवटी सुखदुःखेच भोगावी लागतील. तू आपले चित्त नित्य आनंदपूर्ण असलेल्या आत्मतत्वाकडे लाव. त्यासाठी तू अहंकार टाकून फलांची इच्छा सोडून स्वधर्म पालन कर. अरे, वेद काहीही सांगत असले तरीही आचरण करण्याने आपले ध्येय निश्चित करून योग्य मार्गाची वाटचाल तू करावी. सूर्य उगवल्यावर पुष्कळ रस्ते दिसू लागतात, पण वाटसरू आपलाच रस्ता पकडतो ना. ज्ञानी लोक वेदाची ध्येय पाहून आपल्याला जो शाश्वत फल देईल तोच मार्ग पत्करतात. या भूमिकेतून पाहिले म्हणजे मला असे वाटते की तू परधर्म न आचरता क्षात्रधर्माचे पालन निर्हेतुकपणे कर. स्वधर्माचे आचरण एवढाच हेतू मनात असला पाहिजे, म्हणजे तुझे कुठलेही कार्य पूर्ण झाले, असफल झाले वा मध्ये सोडावे लागल्याने अर्धेच राहिले तरी हर्ष शोक उत्पन्न होणार नाहीत, कारण हेतुरहित आचरण हे ईश्वरार्पण होते. ईश्वर पूर्ण आहे म्हणून त्याला आपण अर्पण केलेले सर्वच पूर्णच होणार नाही का. हे धनंजया, कर्माचरण सुरू असताना बुद्धीचा मनावर ताबा ठेवून चित्ताची अविचलता साधणे हेच योगाचे सार आहे. तसे बुद्धीचे व मनाचे ऐक्य साधणे हे अवघड आहे, पण चित्त स्थिर ठेवणे जमावे म्हणून कर्माचरण सुरू असताना मनात कुठलेच हेतू असू नये. मग कर्माचे जे बरे वाईट फळ येईल ते बुद्धियुक्त राहून सहन करणाऱ्या शिकावे, म्हणजे हर्षशोकादी भाव उत्पन्न होणार नाहीत. इतका विवेक बुद्धीने आपलासा करावा. या मार्गालाच ज्ञानयोग अथवा बुद्धियोग असे म्हणतात. ज्ञानयोगी आपल्या आचरणांचा त्याग करीत नाहीत, तरीही त्यांना हळूहळू विरक्ती येते. मागले अनुभव ते तू विसरू लागतात. नव्या वस्तूंची वा अनुभवाची ते अपेक्षा करत नाहीत. इंद्रियांना आवडणाऱ्या अनुभवांकडे त्यांचे चित्त धावतच नाही, कारण ते त्यांच्या बुद्धीच्या कह्यात असते. असे ते ज्ञानी अखंड तृप्त व समाधानी स्थितीत असतात. यावर अर्जुन म्हणाला, हे भगवंता, हा ज्ञानयोग मला नीट समजेल असा सांगा. असा अखंड समाधानी पुरुष कसा ओळखावा बरे, म्हणजे त्याचे बोलणे चालणे कसे असते ते सांगा. यावर भगवंत म्हणतात, अखंड समाधानी स्थिती गाठण्यातली पहिली मोठी अडचण म्हणजे मनात उठणारी अभिलाषा. ही अभिलाषा जिंकून ज्याने चित्ताची स्थैर्यता साधली त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. आता तो वागतो कसा ते ऐक. त्याने काम वा इच्छा जिंकल्या असल्याने तो कधीही रागवत नाही आणि कशालाही भीत नाही. तो सर्वांशी समान दृष्टीने वागतो. तशा वर्तनाचा परिणाम काय होईल याचा तो विचारसुद्धा करीत नाही, कारण सर्व परिणामांना तो आनंदाने सामोरा जातो. त्याची इंद्रिये त्याच्या पूर्ण ताब्यामध्ये असतात. त्याचे कुठलेही इंद्रिय बुद्धीच्या अनुमती वाचून कुठलेच कार्य करीत नाही. त्याने आपली इंद्रिये अंतर्मुख केलेली असतात. अर्थात जीवन आहे म्हणून त्याला अन्नप्राशन करावेच लागते. म्हणून त्याची जीभ हे इंद्रिय अंतर्मुख होत नाही, पण त्याच्या जिभेचे लौल्य मात्र नष्ट होते. त्याचे हे आचरण देखाव्यासाठी नसते. नुसती बाह्य निष्कामता योग्याला कुठल्या क्षणी मार्गभ्रष्ट करील त्याचा भरोसा नाही, कारण देहाची इंद्रिये फार बलवान असतात. चित्तामध्ये आसक्ती उठण्याची इंद्रिये वाटच पाहत असतात. काम उत्पन्न झाला की इंद्रिये विषय वस्तूंकडे त्वरेने झुकू लागतात आणि योग्याचा वर्तनक्रम बिघडून टाकतात. या बिघाडाचे टप्पे असे: प्रथम अभिलाषा, मग इप्सिताच्या प्राप्तीसाठी इंद्रियांची धडपड. इप्सित लाभले
नाही की क्रोधातून बुद्धीमध्ये गोंधळ आणि चळलेल्या बुद्धीमुळे योग्याने केलेल्या साधनेचा संपूर्ण नाश. पण खरा स्थितप्रज्ञ चित्तांमध्ये विषयवस्तूंची आसक्तीच धारण करीत नाही. म्हणून साधकाने मनातूनच विषयाचे आकर्षण काढून टाकावे. एकदा हे समजले आणि नंतर इंद्रिये काय करीत राहिली तरीही काहीही बिघडत नाही. खरे म्हणजे फलाशा सोडून निर्हेतुकपणे होत असलेली आचरणे स्वाभाविकपणे होत असतात. म्हणून तशा कर्माचा बंध साधकाला लागतच नाही. तो सर्वदा समाधानी राहतो, कारण त्याचे समाधान बाह्य जगातील वस्तूंच्या उपभोगावर आधारित नसते. असा स्थितप्रज्ञ अखंड शांत असतो. ज्याने इंद्रियांना अंतर्मुख केले नाही तो चिंतनशील कसा होणार, आणि चिंतनातून जी शांती मिळते ती त्याला कशी बरे लाभणार. अरे, स्थितप्रज्ञाची शांती सागराप्रमाणे गंभीर असते. नद्या पावसाळ्यात आपले पाणी भरभरून आणून ओततात व उन्हाळ्यात आटून आपला नजराणा देऊन न शकोत सागर शांतच राहतो. तसे स्थितप्रज्ञाचे असते. काहीही घडो वा कुठलीही परिस्थिती त्याला येऊन व्यापो, त्याचे चित्त अविचल राहते आणि त्याचे समाधान त्याला सोडून जात नाही. कारण अहंकार शून्य होऊन सर्व अभिलाषांचा त्याने त्याग केलेला असतो. खरे तर चिंतनजन्य आत्मानंदाचा त्याला लाभ झालेला असल्याने स्वतःला विश्वाचा एक भाग वा अंश समजून तो विश्वाकडे बघत असतो. अशा या स्थितप्रज्ञाला देहपातांचे दुःख नसते आणि त्याचा अवतार संपला की तो निस्सीम अशा परब्रह्म स्थितीला पोहोचतो. भगवंतांचे हे असे बोल ऐकून अर्जुनाला जरा बरे वाटले. त्याने मनात विचार केला की अंतर्मुख होऊन स्थितप्रज्ञ व्हावयाचे असेल तर आधी अंतर्मुखता साधली पाहिजे. पण अंतर्मुखता आणि बाह्य जगातले व्यवहार यांची जुळवणूक कशी बरे साधणार. म्हणून अर्जुन आता भगवंताला एक प्रश्न करील व भगवंत त्याचे उत्तर देतील. ती संवाद चर्चा म्हणजे विवेकरूपी अमृताचा सागरच आहे. कारण सर्वज्ञाचा नाथ अनंत असा भगवान अर्जुनाच्या शंकांचे समाधान करणार आहे. ती सर्व चर्चा मी ज्ञानदेव तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. धन्यवाद.